नमस्कार. आशा माळी स्वशा इन्व्हेस्टमेंट्स 2000 सालापासून आम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतो. अलीकडेच आपण खूप वेगळ्या वेगळ्या विषयांबद्दल डिस्कस करतोय आणि काही वेगळ्या स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला त्या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये एक म्हणजे आम्ही गोल्ड ETF फंड बद्दल बरंच काही बोलत होतो. मग गुढीपाडव्याच्या निमित्तानं असेल, लक्ष तृतीयाच्या माध्यमातून असेल, तर त्यावेळी आम्ही काही रील्सच्या माध्यमातून तुम्हाला गोल्ड ETF कसा फायद्याचा ते समजावून सांगितलेलं आहे आणि त्या रील्सला तुम्ही खूप चांगले व्ह्यूज दिले, त्याबद्दल सगळ्यांच्या पहिल्यांदा धन्यवाद. आता याच माध्यमातून आपण पुढे जेव्हा रील्स काही केले तर त्यामध्ये मार्केटची व्होलॅटिलिटी कशी वर्कआउट होते याबद्दल बोललो. ते आता मी तुम्हाला थोडंसं अधिक जाणून घेण्यासाठी बोलतेय. तर मार्केटची व्होलॅटिलिटी जी असते तर त्यावेळी 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या घडतात की पॅनिक मोडमध्ये जातो आपण. म्हणजे या मागच्या 2-3 महिन्यात जर तुम्ही बघितलं तर रोजचं मार्केट वर खाली चालू आहे. तर साहजिक आहे की या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण पॅनिक होणं, मग असं वाटणं की प्रॉफिट बुक करूया का, लॉस होतोय माझा, किंवा त्या सगळ्या व्होलॅटिलिटीमध्ये माझे पैसे कमी होतील का, हे प्रश्न स्वाभाविक आहेत. परंतु मित्रांनो, हीच व्होलॅटिलिटी तुम्हाला फायदा देऊन जाते. त्या व्होलॅटिलिटीमध्ये एक तर तुम्ही खूप व्यवस्थितरित्या त्या मार्केटला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. या मार्केटच्या व्होलॅटिलिटीमध्ये इमर्जन्सी फंड बाजूला ठेवून जी काही रिस्क कॅल्क्युलेटेड आपण घेतो त्यामध्ये नेमकं आपण कुठल्या फंड्समध्ये आहोत, कुठे किती इन्व्हेस्टमेंट आहे, हे त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगते, या सगळ्या पॅटर्नमध्ये गुंतवणुकीचा किंवा सोप्या पद्धतीचा जो मार्ग असतो तो म्हणजे SIPच्या माध्यमातून, जिथे तुम्ही आत्ता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुमची SIP चालू आहे का, किंवा असेल तर त्याच्यात तुम्ही टॉपअप केलं आहे का. तर या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये जर तुम्ही टॉपअप नसेल केलं तर डेफिनेटली ही संधी आहे टॉपअप करण्याची. टॉपअप म्हणजे तुमची जर जी काही बेसिक 5,000 10,000ची SIP चालू आहे त्यामध्ये तुम्ही 10%, 20%नी SIP 1,000 2,000नी वाढवू शकता. यामुळे होतं काय की या सगळ्या व्होलॅटाईल सिच्युएशनमध्ये नंबर ऑफ युनिट्स तुमच्या अकाउंटला वाढले जातात, ते चांगल्या क्वांटिटीमध्ये जमा होतात. जेव्हा मार्केट जेव्हा ट्रेंड पकडतो पॉझिटिव्ह, तेव्हा तेच युनिट्स मार्केटचा जो NAV वाढवतो किंवा तुमच्या फंडचा NAV वाढतो, तेव्हा तुम्हाला त्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन, कंपाऊंडिंग इंटरेस्टचा इफेक्ट दिसायला लागतो. तेव्हा या व्होलॅटिलिटीमध्ये ती संधी साधणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की जर SIPच नसेल तर SIP चालू करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला त्या व्होलॅटिलिटीमध्ये तुम्हाला ते युनिट्स बाय होतील. ती युनिटची जी कमी झालेली किंमत असते ती खरेदी करता येईल आणि मग तुम्हाला शेवटी जाऊन ॲव्हरेज तुमचे युनिट्स वाढले, तुमच्या अकाउंटला युनिट जास्त झाले की NAV वाढलेल्यानुसार तो मल्टिप्लाय होऊन तुमचं प्रॉफिट दिसायला लागेल. तर ही संधी साधणं, या पद्धतीच्या गोष्टी वर्कआउट करणं आणि पॅनिक न होता कॉन्फिडंटली मार्केटमध्ये स्टे इन मार्केट जे आहे की तुम्ही सतत मार्केटमध्ये राहणं आणि त्या संधीचा फायदा घेणं हे खूप महत्वाचं असतं. या अनुषंगाने अजून काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, कसं या सगळ्यातून म्हणजे स्वतःला सावरावं हे जर का बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन नंबरमध्ये संपर्क साधू शकता. स्वशा टीम नेहमीच तुमच्या सोबत आहे तुम्हाला गाईड करण्यासाठी. थँक्यू सो मच. म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल schemes related documents carefully.